आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत याची गुजरातची सिनियर लेडी प्रेसिडेंट आणि नॅशनल विमेन्स गाईड मी वडोदरा गुजरातहून अमृता उदयलेले उर्फे विभावरी उदयलेले आज सापुताऱ्याचं गुजरातचं जे पर्यटन स्थळ आहे सापुताऱ्याजवळ वनवासो नावाचं तिथे मी आली आहे। हा संपूर्ण विस्तार जो आहे हा ग्रीनरीनी भरलेला आहे आणि इथे मी स्वच्छता अभियान पण केलं आणि इथे मी त्यांना प्लास्टिक मुक्त भारत अभियानसाठी पण सांगितलं आपली संस्था काय काम करते आणि आपल्या संस्थेचा उद्देश काय आहे हे पण इथे मी येऊन एकदा समजून गेले। आज परत मी इथे आली आहे आणि इथे आपल्या ज्या संस्थेचा हेतू आहे की राष्ट्रीय वन विभाग आणि राष्ट्रीय पर्यटन विभाग त्याशिवाय राष्ट्रीय कला महोत्सव हे सगळं ध्यानात ठेवून मी आज इथे या पर्यटन विभागावर आली आहे आणि इथे मी आपला जो संस्थेचा मूळ उद्देश आहे की कुठेही तुम्ही जंगलात जाल तर तिथे प्लास्टिकच्या पिशव्या प्लास्टिकच्या बाटल्या वेड्या वाकड्या इकडे तिकडे टाकू नका। मी आज इथे श्रमदान पण दिलं, इथे पडलेल्या बाटल्या उचलल्या आणि लोकांना मेसेज दिला की इथे बाटल्या वेड्या वाकड्या प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या टाकू नका, कागद वेडे वाकडे टाकू नका आणि वन विभागाचं इथे संरक्षण करा। हिरवळ किती महत्त्वाची आहे, झाडं वृक्ष लावा, झाडे लावा, झाडे वाचवा आणि ते किती महत्त्वाचं आहे ते आपल्या जीवनासाठी आपल्याला प्राणवायू मिळावा म्हणून आणि आपलं पर्यावरण स्वच्छ राहावं म्हणून ह्याच्यासाठी हे किती अगत्याचं काम करतं ह्याची सगळी संपूर्ण माहिती देऊन पर्यटन विभाग किती महत्त्वाचा आहे ह्याची माहिती देऊन आज मी इथे संपूर्ण विभागात फिरून ह्याचं काम केलं, ह्याचं सगळीकडे नीट निरीक्षण केलं आणि आपलं मेसेज आपल्या संस्थेचा इथे देण्याचा प्रयत्न केला आहे। धन्यवाद, नमस्कार। मी वडोदरा गुजरातहून विभावरी लेले, नॅशनल विमेन्स गाईड आणि गुजरातची सिनियर लेडी प्रेसिडेंट। हा आपला जो उपक्रम राबवला त्याची नोंद आपल्या संस्थेने घ्यावी आणि आपल्या जे आपले राष्ट्रीय अध्यक्ष आहे देवा तांबे सर त्यांच्या मार्गदर्शनात मी हा उपक्रम आज राबवला आहे। तर मी राष्ट्रीय अध्यक्ष श्री देवा तांबे सर यांचे आभार मानते आणि हा उपक्रम मी इथे पूर्ण करते। धन्यवाद, नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम। आता तिकडे बाटली घेऊ तुम्ही बघ, बाटली पडली तिथे। बस हे पाहे अशा बाटल्या हे पर्यटन स्थळी टाकलं हे बरोबर आहे? हे अशा किती बाटल्या मी आज उचलल्या। हा मेसेज लोकांना सांगण्याचा ट्राय केलाय मी आज की अशा बाटल्या हे असे रॅपर टाकू नका। काय हे योग्य आहे? किती लोकांना समजायचं? झोपलेल्या माणसाला पाणी छाटून उठवता येतं पण जाग्या माणसांना जागा करणं फार अवघड आहे, तेच मी करतेय। धन्यवाद, नमस्कार, थँक्यू देवा तांबे सर, थँक्यू व्हेरी मच। या कामासाठी तुम्ही आम्हाला निवडलं।